नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे पाप आणि पुण्य. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा पाप आणि पुण्य. गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती. ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होते. ड्रायव्हरच्या बाजूला डॉक्टर जगदाळे बसले होते. मागील बाजूला त्यांची पत्नी विजया आणि मोठी मुलगी अश्विनी बसली होती. सर्वजण उसासे टाकत होते. डॉक्टर सतत मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते. मागील बाजूला अश्विनी पण मोबाईलवर हळूहळू बोलत होती. विजयाबाई फक्त हुंदके देत होत्या. डॉक्टर जगदाळे यांच्या मुलाला हेरमला ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्या कॉलेजवरून रूमवर येताना मोटरसायकल स्लिप झाली होती आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली त्याचे पाय चिरडले होते. तो रुबी नर्सिंग होममध्ये ॲडमिट होता आणि तातडीने ऑपरेशन सुरू होते. रात्री विजयाबाई आणि अश्विनी जेवत असताना पुण्याच्या पोलीस स्टेशनवरून फोन आला. विजयाबाई तर बेशुद्ध पडल्या. रडत रडत अश्विनीने आपल्या वडिलांना बातमी कळवली तेव्हा ते मित्रांबरोबर ड्रिंक्सची मजा घेत होते. त्यांनी पुण्याला फोन लावले. त्यांचे अनेक जुने सहकारी डॉक्टर्स पुण्यात होते. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना रुबीमध्ये जायला सांगितले आणि ते घरी आले. त्यांचा ड्रायव्हर जयदेव आला होता. भराभर घर बंद करून तिघे गाडीत बसले. गाडी चेंबूरच्या पुढे आली आणि डॉक्टर देशमाने यांचा फोन जगदाळे यांना आला. हॅलो, मी डॉक्टर देशमाने बोलतोय. बोला बोला. पोचलाच काय तू रुबीमध्ये? काय परिस्थिती आहे बाबा? आत ऑपरेशन सुरू आहे डॉक्टर. मुख्य सर्जन स्वतः ऑपरेशन करतायत. या हॉस्पिटलमधून अजून 2 सर्जन त्यांना मदत करतायत. अरे बाबा, पण हेरमची परिस्थिती कशी आहे आता? सुदैवानं त्याला ब्रेनला काही इजा झालेली नाही, त्यामुळे तो शुद्धीत आहे. त्यामुळे डॉक्टर तुम्ही काळजी करू नका. पण पाय ट्रकखाली गेल्याने त्याला खूप वेदना होत होत्या. आता त्याला कांपोजचं इंजेक्शन दिलं आहे, शिवाय पेनकिलर पण दिलं आहे. त्यामुळे कसा आहे माझा बाळ? एवढा वेळ साडीचा पदर तोंडात पोळ्यासारखा घेऊन रड रड आवरलेल्या विजयाबाईंनी हुंदके देत म्हणाल्या, आई, आता देशमाने काका म्हणाले ना त्याला झोपवून ठेवलंय म्हणून, आणि आता ऑपरेशन सुरू केलंय. तू रडू नकोस. आपलं रडू आणि अश्रू आवरत अश्विनी म्हणाली. गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती. कितीही घाई केली तरी अजून 2 तास लागणार होते. रडून रडून विजयाबाई सुन्न होऊन बसल्या होत्या. पुढील बाजूला बसलेले डॉक्टर सुद्धा मनातल्या मनात रडत होते, पण बाहेरून दाखवत नव्हते. अश्विनी विचार करत होती, माझ्या आयुष्याची दुर्दशा झालीच आहे आणि परत सर्वांच्या लाडक्या हेरमवर आलेलं हे संकट. अश्विनीच्या डोळ्यासमोर मिलिंद आला. तिचा नवरा, तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा. आपल्या मनात नसताना सुद्धा बाबांनी आपले लग्न त्याच्याशी लावले. लग्न लागले आणि 2 दिवसात आपल्याला कळले की तो पुरुषच नव्हता. मोठा धक्का होता. त्याचे म्हणणे होते, मिलिंदचे डॉक्टरी उपाय सुरू आहेत म्हणून खोटे हसू तोंडावर आणून 1.5 वर्ष आपण राहिलो त्या घरात, पण काहीच प्रगती नाही. हे पाहून तो नवरा आणि ते घर आपण सोडलं. आईला मोठा धक्का बसला. बाबा चिडले आपल्या मित्रावर, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आपले आयुष्य मात्र उद्ध्वस्त झाले. आणि आपला भाऊ हेरम, काय चाललंय हे? हेरमचा पण ॲक्सिडेंट. मध्यरात्रीनंतर गाडी पुण्यात शिरली आणि थोड्या वेळाने रुबी नर्सिंग होम जवळ आली. डॉक्टर देशमाने बाहेर त्यांची वाटच पाहत होते. अजून ऑपरेशन सुरूच आहे, संपलेलं नाही, आपण जाऊया वर. ती तिघं आणि डॉक्टर देशमाने ॲक्सिडेंट वॉर्डमध्ये पोहोचले. रात्री 3 वाजता मुख्य डॉक्टर बाहेर आले. थोड्या वेळाने त्यांनी डॉक्टर जगदाळेंना भेटायला बोलावले. नको म्हटलं तरी विजयाबाई सुद्धा केबिनमध्ये गेल्याच. अश्विनी पण त्यांची ती मुलगी सोबत होती. डॉक्टर जगदाळे, मला कळले तुम्ही डॉक्टर आहात, त्यामुळे तुम्हाला कल्पना आहे. तुमच्या मुलाचा जीव वाचला आहे, पण त्याचे पाय कसे आहे डॉक्टर? विजयाबाईंनी जोरात विचारले. डॉक्टर जगदाळे, मिसेस जगदाळे, मला सांगायला वाईट वाटतं की त्याच्या दोन्ही पायांचा चुरा झाला आहे. त्यामुळे काय डॉक्टर?
त्यामुळे पाय कापावे लागले दोन्ही. पुढे त्याच्यातून काही मार्ग काढता येईल. डॉक्टर आहात तुम्ही, तुम्हाला माहिती आहे डॉक्टर जगदाळे, जयपूर फुटणे पण तो चालू लागेल. पण सध्या काही इलाजच नव्हता. काय कळायच्या आत विजयाबाई खाली कोसळल्या. आई आई करत अश्विनी आईला जाग करू लागली, पण तिची आई बेशुद्धच झाली. अश्विनीची आई खुर्चीवरून छाती दाबत खाली पाडली. हे पाहतात अश्विन आणि डॉक्टर जगदाळे तिच्याजवळ धावले. त्याचबरोबर त्या केबिनमधील बाकी डॉक्टर्स मंडळी सुद्धा. एकाने नाडी पाहिली, एकाने दुसऱ्याने ब्लड प्रेशर चेक केले आणि धावत धावत व्हीलचेअर आणले आणि ICU मध्ये घेतले. मुख्य डॉक्टर आले, त्यांनी कार्डिओग्राम घेतला आणि छातीमध्ये 3 इंजेक्शनं दिली. अश्विनी डोक्याला हात लावून बसली होती. काल रात्री तिच्या भावाला अपघात झाला होता, त्याचे दोन्ही पाय कापावे लागले होते आणि आज मध्यरात्री आईच्या हृदयाला झटका बसला होता. तिची तब्येत नाजूक होती. दुसऱ्या दिवशी मुख्य डॉक्टरने विजयाबाईंच्या आणखी टेस्ट केल्या आणि बायपास करायची गरज असल्याचे सांगितले. 8 दिवसांनी त्याच हॉस्पिटलमध्ये विजयाबाईंची बायपास झाली. त्याच हॉस्पिटलमध्ये हेरम पण उपचार घेत होता. त्याला आता कुबड्या येणार होत्या. डॉक्टर जगदाळे चिंतित होते. आयुष्यभर ज्या कुटुंबासाठी आपण धडपडलो, बऱ्या आणि बुऱ्या मार्गाने पैसे जमा केले, मुंबईत श्रीमंत वस्तीत 3 मोठे फ्लॅट घेतले, सोने चांदी, गाड्या, बँक बॅलन्स सर्व काही होते, पण आपण हे वैभव योग्य मार्गाने जमवलं होतं का? आपण DHO असताना औषध खरेदीत बरेच पैसे कमिशन म्हणून मिळवले. त्या 2 नंबरच्या पैशामुळे तर आपल्या कुटुंबाला त्रास होतोय का? अश्विनीची झोप उडाली होती. तिचे वैवाहिक आयुष्य संपले होते. तिच्या नवऱ्यापासून तिला वेगळं व्हायचं होतं. त्याचा विचार सुरू असतानाच तिच्या धाकट्या भावाचा हेरमचा अपघात झाला आणि आईची बायपास. तिचे बाबा अनैतिक पद्धतीने पैसे जमा करत होते. आईला हे आवडत नव्हतेच. ती वारंवार नवऱ्याला सावध करत होती, पण तिचा नवरा ते ऐकत नव्हता. 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहून हेरम कुबड्या घेऊन घरी आला. विजयाबाई बायपास करून नाजूक तब्येत सांभाळत घरी आल्या. 2 खोल्यात 2 पेशंट. डॉक्टर जगदाळेंची पैशाची गुरमी उतरली होती. ज्या कुटुंबासाठी त्यांनी पैसे मिळवले होते त्यापैकी 2 बेडवर होते आणि कन्या. तिचे वैवाहिक जीवन अर्ध्यावर थांबले होते. हे का झालं? कुणामुळे झालं? आपल्यामुळे झालं का? जगदाळीच्या कुटुंबातील वातावरण कढूळ झाले होते. घरात कामाला माणसे होती, पैसे होते, समृद्धी होती, पण सुख नव्हते. डॉक्टर जगदाळे यांचे पिणे सध्या वाढले होते. पूर्वी त्यांच्या पिण्याला त्यांची पत्नी अडथळा आणत होती, पण आता तीच बेडवर आणि कुटुंबातील सर्वांचीच काळजी घेणारी त्यांची मुलगी अश्विनी तीच बिचारी धावपळ करत होती. आपले वैयक्तिक दुःख विसरून आपल्या आईची आणि आपल्या भावाची काळजी घेत होती. घरातील सर्वांकडे पाहता पाहता अश्विनीला थकायला हवं, शारीरिक आणि मानसिक. त्यात तिला एका पुरुषाचा वाईट अनुभव आल्याने तिला समग्र पुरुष जातीबद्दल तिटकारा आला होता. या परिस्थितीत तिची अपेक्षा होती तिच्या वडिलांनी तिला आधार द्यावा, पण तिचे वडील डॉक्टर जगदाळे डोळ्यात पाणी आणत होते आणि बाटली जवळ करत होते. 20 वर्षाचा हेरम बेडवर झोपून छताकडे पाहत राहत होता. या वयात आपण अपंग झालो तर पुढील आयुष्य कसे जाईल? एका बेडरूममध्ये विजाताई झोपल्या होत्या. त्यांना कमालीचा थकवा आला होता, शारीरिक आणि मानसिक. लाडकी लेक वैवाहिक जीवनात फसली होती आणि मुलाचे दोन्ही पाय कापावे लागले होते. कुटुंबाची अशी परिस्थिती का व्हावी? आपल्या नवऱ्यामुळे. प्रत्येक वेळी आपण सावध करत होतो, पण आपल्या नवऱ्याने जरूर डोळ्यावर पट्टी बांधली होती स्वार्थाची. त्या मिळणाऱ्या टक्क्याच्या पुढे त्याला काही दिसत नव्हते. डॉक्टर जगदाळे यांचं पिणं हल्ली फार वाढलं होतं. ते एकसारखे डोळे पुसत आणि ग्लास तोंडाला लावत. अश्विनीला ही परिस्थिती बघवेना. तिला आयुष्यभर आपल्या पित्याचा राग आलेलाच होता, पण तिची आई तिला गप्प करी. आता ती गप्प राहणार नव्हती. अशीच एक दिवस तिने आपल्या भावाला त्याची औषधे दिली. मग दुसऱ्या खोलीत जाऊन आईची औषधे दिली आणि ती गॅलरीत आली. तिने पाहिले तिचे वडील डॉक्टर जगदाळे शून्य नजरेने बाहेर पाहत होते आणि एक घोट व्हिस्की पित होते. तिने पाहिले दुपारपासून जे पिणे सुरू होते आणि बाटली खाटली होत होती. अश्विनीला संताप आला. या आपल्या बाबांचे काय करावे हे तिला समजेना. घरात 3 जण अशा परिस्थितीत असताना हा माणूस दुःख आल्याचे दाखवत बाटली संपवू लागला. तिने रागाने आपल्या बाबासमोरची बाटली बाहेर फेकून दिली. ती चिडली. ती रागाने बोलू लागली,
आता रडून आणि दारू पिऊन काय उपयोग आहे बाबा? हा, मी लहान होतो त्यावेळी आई कळवळून सांगत होती, हे बरे नाही, हे भोगावे लागेल आपल्याला. तुम्ही उस्मानाबादला DHO म्हणून बदलून गेलात आणि बिघडला. एक सिद्धी औषध सप्लायर तुम्हाला भेटायला आला. जिल्ह्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलची औषध खरेदी तुमच्या हातात, पैशाची बंडले त्याने तुमच्या हातात कोंबली आणि तुम्ही त्याला ऑर्डर दिली. त्याने डुप्लिकेट इंजेक्शन पुरवले आणि एक लहान PHC मधील 2 मुले दगावली. बिचारी ती गरीब आईबाबाची गरीब मुले कुठे तक्रार करणार? रडली 2 दिवस आणि गप्प बसली. त्या काळी सोशल मीडिया नव्हता की आजच्यासारखी वर्तमानपत्रे नव्हती. फिट येऊन 2 मुळे दगावली असा त्या डॉक्टरने रिपोर्ट लिहिला, कारण तो डॉक्टर पण तुम्ही दिलेल्या पैशाने तृप्त झाला होता. आई हे सर्व पाहत होती, तिला समजत होते. पण तुमची अशी औषध खरेदी सुरूच झाली. अँटीबायोटिक्सच्या कॅप्सूलमध्ये हळद पावडर दिसू लागली. कुणीतरी जालना भागात हे पेपरमध्ये लिहिले. गुपचूप त्याचे खिसे गरम झाले आणि त्याचे आवाज तुम्ही गप्प केला. पण अश्विनी, हे सारं आम्ही तुझ्यासाठीच करत होतो ना, म्हणजे तुमच्यासाठीच करत होतो ना. हां, तुम्ही दोघांनी चांगलं शिक्षण घ्यावं, मग चांगल्या घरात जावं लग्न करून. माझ्या आईला हे असले पैसे नकोच होते. एका वारकऱ्याची मुलगी ती तुमच्या पगारात खुश होती, पण हे आयते मिळणारे पैसे तुमची नैतिकता बिघडवत होते. दुर्दैवाने तुम्ही प्रत्येक वेळी सही सलामत सुटत होता. त्यामुळे गरज नसतानाही तुम्ही औषध खरेदी वाढत होते. त्यातून मिळालेल्या पैशाने हे मुंबईतील फ्लॅट्स, गाड्या येत होत्या. तुमचे पाप वाढत होते. आई बेचैन झाली होती. पण थोडे तरी पुण्य पिळावे याकरता तिने तुमच्या भावाच्या मुलांना, बहिणीच्या मुलांना आपल्या घरी शिक्षणासाठी बोलावले आणि आपल्याबरोबर त्यांना पण शिक्षण दिले. ती माझी चुलत भावंडे आज हुशार निघाली आणि आता स्वतःच्या पायावर उभी राहिली. आई मंदिरात फारशी जायची नाही, पण अनाथाश्रमात जायची आणि ज्या मुलांना शिक्षणासाठी ज्या गोष्टीची गरज असेल ते पुरवायची. तुमच्या पापाचे पैसे असे वापरून ती पुण्य मिळवायचा प्रयत्न करायची. तुमचे पाप जास्त झाले, त्यामुळे आईचे पुण्य कमी पडले असावे बहुतेक. त्यामुळे आपल्या कुटुंबाची अशी वाताहत झाली आहे बाबा. तुम्ही खरेदी केलेल्या औषधामुळे किती लोक आंधळी झाली असतील, बहिरी झाली असतील, किती लोकांच्या किडन्या फेल झाल्या असतील. आठवा बाबा, तो उस्मानाबादमधील 2 बालकं भेसळ इंजेक्शनमुळे फिट्स येऊन ती गेली. सांगलीतील एक आजोबा ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेत असूनही त्यांचं ब्लड प्रेशर कमी होईना आणि शेवटी ते गेले. किती मुलांचे डायरिया कमीच झाले नाही. शेवटी अंगातली ताकद संपवून त्यांनी राम म्हटले. आठवा पुरे पुरे अश्विनी, पुरे पुरे ग बाई, पुरे. मला आता माझी आठवण नको. खरंच मला आता आठवण नको. मला गेलेल्या पापाचा तिरस्कार वाटतो. तुम्हाला आठवण नको बाबा, मग त्या पेशंटच्या नातेवाईकांनी काय केलं असेल? एवढं करूनही तुम्ही कधी सापडला नाही. निवृत्त होऊन सरकारी पेन्शन घेत आहात. त्या निरपराध लोकांचा आक्रोश तुम्हाला भोवतोय बाबा. निरपराध लोकांचा आक्रोश भोवतोय. माझ्या आईची किंवा हेरमची काही चूक नसताना हे दुर्दैवाचे फटके आम्हाला बसत आहेत. तुमच्यामुळे, केवळ तुमच्यामुळे. चूक झाली ग अश्विनी, चूक झाली माझी. कैफ चढलेला मला पैसे कमवण्याचा. एका पोस्टमनचा मुलगा मी. कष्टाने डॉक्टर झालो खरा, पण हॉस्पिटल काढण्यासाठी पैसे नव्हते म्हणून सरकारी नोकरी पकडली. पण आपले क्लासमेट हॉस्पिटल थाटून एवढे पैसे मिळतात याचे वैषम्य वाटे मला. DHOच्या पदावर आलो आणि पैसे कमवण्याचे दार मला दिसले. तुझी आई नको नको म्हणत असताना सुद्धा मोह आवरेना आणि त्या मोहापायी मन आवरेना. प्रॉपर्टी, सोने, म्हणजे तुम्हाला सुख वाटलं का बाबा? होय ग, पण तुम्हाला नियतीने धडा दिला बाबा. तुमच्या मुलीला सुख नाही, मुलगा अपंग केला, पत्नी अंथरुणात खिळी. दिसतंय का तुम्हाला? त्यातच मला दुःख आहे अश्विनी. म्हणून मी दारू पीत असतो मी. म्हणून दारू प्यायची नसते बाबा. खूप पाप केलात ना, त्याचा उतारा म्हणून पुण्य करा. दारू पिऊन होत नाही, पुण्य करा. काय करू मी? तुम्ही डॉक्टर आहात बाबा, शेवटी सर्जन. तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा गरिबीसाठी उपयोग करा. आपल्या पालघर जिल्ह्यात आदिवासी पाडे आहेत, कोणी डॉक्टर तिथे पोचत नाही. पाहिजे तर मी माझ्या मैत्रिणींना सांगते, त्या भागात त्या काम करतात. त्या भागात डॉक्टरची गरज आहे. तुम्ही तिकडे जा. आईची किंवा हेरमची लक्ष द्यायला मी आहे.
तुम्हाला थोडं तिकडे जा, त्या मुलांसाठी करा, तुम्हाला पुण्य मिळेल. त्यांनी तुमचे पाप थोडं तरी कमी होईल. मी जाईन अश्विनी, मी जाईन. मी त्या गरीब पेशंटवरही उपचार करीन. मला जर वाटलं तर मी समाधान मिळत असेल, मला जर त्याने समाधान मिळत असेल तर मला ह्या दारूची सुद्धा गरज पडणार नाही. ठीक आहे. माझी आई म्हणायची ते वाक्य माझ्या लक्षात येते, या जन्मीचे पाप या जन्मीच फेडायचे असते. या जन्मीचे पाप या जन्मीच फेडायचे असते. या जन्मीच फेडायचे असते. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.